राज्यात जोरात चर्चा चालू आहे सुनेत्रा पवारांच्या राज्यसभा सोडण्याची आणि उपमुख्यमंत्री होण्याची. खूप लोक आपापल्या पद्धतीनं नाराजी व्यक्त करत आहेत की अजितदादांना जाऊन 3 दिवसही नाही झाले तर यांचं चाललंय काय म्हणून. आणि लोक आपापल्या पद्धतीनं मांडण्या करतायत आणि लोकांना ते काही आवडलेलं नाही फारसं. म्हणजे खूप साऱ्या लोकांना आवडलेलं नाही. काही कमी प्रमाणातले लोक पवार घराण्याची बाजू उचलून धरायचा प्रयत्न करतायत आणि हे राजकारणात कसं अपरिहार्य असतं ते सांगायचा प्रयत्न करतायत. तर ते मला जास्ती योग्य वाटतं. याचं खरं कारण असं आहे की राजकारण हा मुळात आत्ता तो त्या अर्थानं लोकसेवा वगैरे असा खेळ राहिलेला नाही. राजकारण हा सरळ सरळ धंदा झालेला आहे आणि धंदा हा शब्द प्रतिष्ठितपणेच वापरतो. आपल्यावर जे काही प्रमाण भाषेचे संस्कार झालेत त्यात धंदा, वाटोळं वगैरे असे चांगले चांगले शब्द आपण बदनाम केलेत. किंवा भवानी हा शब्द आहे, तो फार आदरणीय शब्द आहे आणि तरी बदनाम केला आपण त्याची शिवीच करून टाकली. तर आपल्याला सवयी वाईट लागल्यात भाषेच्या बाबतीत. व्यवसाय म्हणतात त्याला प्रमाण भाषेत, पण गावाकडच्या भाषेत किंवा सर्वसामान्य मराठी एकूणच सर्व मराठी त्याला धंदा म्हणतात. तर जगण्याचे आपापले धंदे असतात प्रत्येकाचे. आणि 75 नंतरच्या राजकारणात राजकारण हाच मुळात एक धंदा झाला आहे आणि त्याचं जन्मस्थान पुन्हा शरद पवारच आहेत. म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनाशी ज्या पिढीचा संबंध नव्हता ती पिढी जेव्हा राजकारणात आली तेव्हा तिची दृष्टी फार खुली होती की या गोष्टीचा आपण व्यवसाय केला पाहिजे आणि तो आपल्या लाभाचा असला पाहिजे. समाजाच्या लाभाचं राजकारण ते होत राहतं. समाजासाठी कोण माणूस नेता होतो हे फार उपयोगाचं नसतं बरं का. सरकार नावाची एक यंत्रणा असते आणि त्याच्यात शासन, प्रशासन असे 2 घटक असतात आणि जनता नावाचा 3रा घटक असतो. मग कार्यपालिका असतात, समाज असतो, त्यातल्या यंत्रणा असतात. या विकास करतच राहतात. देशाचा विकास हळू होईल किंवा वेगवान होईल, पण हा सगळा पुढाऱ्यांवर अवलंबून असतो या भ्रमातनं बाहेर आलं पाहिजे. म्हणजे ते अमुकच नेते झाले म्हणूनच देशाचा विकास झाला वगैरे असं नसतं. समाज आणि देश स्वतःचा विकास करत असतो, तो राबत असतो आणि स्वतःच्या सुविधा निर्माण करत असतो आणि या सुविधा कार्यवाहीत कशा राहतील हेही तो पाहत असतो. तर यातलं जे पुढारीपण आहे की ते पुढाऱ्यांनी अमुक केलं, पुढाऱ्यांनी तमुक केलं, तर ते पुढाऱ्यामुळं थोडी विकासाची किंवा प्रगतीची हालचाल मागं पुढं होऊ शकते किंवा त्यात भेदाभेद होऊ शकतो. पण पुढारी विकास करतात या भ्रमातनं पहिल्यांदा बाहेर आलं पाहिजे. कुणीही असो पुढारी, त्या देशाचा, त्या समाजाचा, समूहाचा विकास होतो. कारण हे राजकारण नव्हतं तेव्हाही समाज विकसित होत आलेला होता. त्यावेळेस नेतेच नव्हते कुणी. त्यामुळं अमक्या राजानं विकास केला आणि तमक्या राजकारण्यानं विकास केला आणि तमके पंतप्रधान होते म्हणून देशात विकास झाला आणि तमके राष्ट्रपती होते आणि तमके पुढारी होते. तर हे सामाजिकदृष्ट्या हे अतिशय फसवं गणित आहे. ती माणसं येत राहतात, सत्ता बळकावत राहतात किंवा सत्तांवर बसत राहतात आणि समाजाची कामं चालत राहतात. ते यंत्रणा असतात, समाज पैसा उभा करतो, समाज आणि त्याचा पैशाचा खर्च हे लोक करतात. विकास करावाच लागतो किंवा होतो, समाजाचा विकास स्वतःच होतो आणि पुढारी दिशा द्यायला किंवा मागं पुढं ढकलायला उपयोगी पडतात. काही ठिकाणी अविकास करतात किंवा काही ठिकाणी विकास करतात. त्यांचं हयात असेपर्यंत ते चालू असतं. त्यामुळं मी त्या अर्थानं श्रेय नाही देणार पुढाऱ्यांना. ते ठरवलं तर विकास करू शकतात, हेही खरं आहे. पण सगळं श्रेय त्यांना दिलं पाहिजे असं मला नाही वाटत. श्रेय हे मुख्यतः समाजाचं असतं, समाजाच्या कष्टाचं असतं, समाजाच्या पैशांचं असतं आणि या समाजाच्या पैशांवर आयतं येऊन बसणारे लोक म्हणजे राज्यकर्ते, कुठल्याही प्रकारचे, कुठल्याही शाहीतले आणि कुठलेही. तर आपण त्या नजरेनं जरा बाजूला ठेवू. पण राजकारणाचा 75 आधी व्यवसाय नव्हता. फार कमी मानधनांवर पुढारी कामं करत होते आणि नंतर मात्र 75 नंतर म्हणजे शरद पवारांची पिढी जेव्हा उभी राहिली राजकारणात, ती सरळ सरळ राजकीय व्यवसाय म्हणूनच राजकारणाकडे पाहायला लागली
आणि एक महत्त्वाचं वाक्य सांगायचं आहे. शरद पवार हे मूलतः काँग्रेसमधनं जरी उभे राहिले असले तरी शरद पवार हे स्वतः काँग्रेसचे मुख्य विरोधक राहिलेले आहेत कायम कायम. आणि शरद पवारांचं राजकारण हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप किंवा त्या पद्धतीचे पक्ष यांना पूरक राहिलेले आहे. म्हणजे शरद पवार जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी सरळ सरळ नेहरूंचाच प्रयोग केलेला होता. संघाची माणसं पक्षात घेतलेली होती, मंत्रिमंडळातच घेतली होती. हशू अडवाणी आणि आणखी कोणी 2 जण. आणि शरद पवारांचं ते राजकारण त्यांना पूरक राहिले कायम. त्यामुळे शरद पवार काँग्रेसच्या बाजूला होते का नाही, ते कधीच नव्हते. काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसवर उभे राहिले. ते एअर इंडियासारखे आहे. एअर इंडियाची एकदा एकेकाळी ख्याती अशी होती की एअर इंडियानं चांगले पायलट घडवायचे आणि तिथे एकदा पूर्ण चांगले पायलट घडले की ते बाकीच्या कंपन्यांनी पळवून न्यायचे. किंवा पुण्यात एक पत्रकारितेतलं केसरी नावाचं वर्तमानपत्र आहे. ते केसरी नावाचं वर्तमानपत्र बारकंच होतं, पण तिथं काम करून आलेल्या पोरांना पत्रकारांना बाकीचे पेपरवाले सहजच उचलायचे. कारण केसरीचं मराठी चांगलं होतं आणि केसरीचं ते प्रशिक्षण व्हायचं त्यांचं. ती कायम केसरी टिकायची नाही, केसरीचे पगार आणि बाहेरच्या ठिकाणी तसं आहे ते. काँग्रेस ही शरद पवारांना एअर इंडिया किंवा केसरीसारखं उपयोगी पडलेली यंत्रणा आहे. आणि शरद पवार हे इकडं गेलेले आहेत आणि ते जर व्यवसाय म्हणून पाहिजे तर आपण सामान्य माणसं म्हणून त्यांच्याकडे पाहताना अजितदादा काल परवा गेलेत आणि सुनेत्रा वहिनींनी अशी घाई करायला नको होती वगैरे, तर मुळात नाही आहे तसं. त्यांच्या अपरिहार्यता आहेत. आणि आणखी एक झालंय की पक्ष ही मालकीचे झालेत, कोणाच्या तरी मालकीचे लागतात. म्हणजे काँग्रेस हा पक्ष सार्वजनिक राहिला पण तो गांधी घराण्याच्या ताब्यात राहिला कायम. आणि गांधी घराण्याच्या ताब्यात राहिला नसता तो पक्ष टिकलाच नसता. कारण काँग्रेसमध्ये पण व्यावसायिक लोक शिरलेलेच होते. म्हणजे नेहरूंच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्रींना पंतप्रधान केलं तेव्हा इंदिरा गांधींचं नाव दूरदूरपर्यंत नव्हतं. पण लालबहादूर शास्त्रींच्या काळातच इच्छुक पंतप्रधान जे होते त्यांनी बंडाला सुरुवात केली होती आणि ते त्रासदायकच होतं. त्यातली बरीच नावं आहेत जी नेहरूंनी घोषित केलेली होती की हे नंतर पंतप्रधान होतील म्हणून. ती झाली नाही आणि काँग्रेस फुटायची वेळ आली. तर इंदिरा गांधी हे काँग्रेसवाल्यांनी त्यांना आणून बसवलं त्या पदावर, काँग्रेसचं मुख्य केलं. कारण काँग्रेस टिकली पाहिजे असं काही लोकांना वाटत होतं आणि ती टिकली पण. म्हणजे मग ते इंदिरा गांधी त्याच्यानंतर इंदिरा गांधींचा खून झाल्यानंतर अचानकच घाईघाईनं राजीव गांधींना त्या पदावर बसवलं गेलं, पंतप्रधानही केलं गेलं. तर ही राजकारणातली एक अपरिहार्यता आहे. पण गांधी घराणं आणि पवार घराणं यांची तुलना नाही होत. गांधी घराण्याचं एक वैशिष्ट्य आहे की गांधी घराण्यानं राजकारणातच आयुष्य काढलं आणि त्यांची कारकीर्द राजकीयच असली, राजकारण हीच कारकीर्द असली तरी राजकारणाचा व्यवसाय केलेला नाही. गांधी घराण्यातल्या लोकांचे स्वतःचे कारखाने नाही आहेत. पुन्हा खासदारकीशिवाय गांधी घराणं कधी आमदारकी, साखर कारखान्याचे संचालक आणि अमुक आणि तमुक व्हायला गेलेलं नाही, कुठल्या संस्थांचे प्रमुख व्हायला गेलेले नाहीत. हे गांधी घराण्याचं महत्त्व आहे. आणि गांधी घराणंच काँग्रेसमध्ये का, तर काँग्रेस फुटेलच गांधी घराणं नसेल तर. कारण हे त्यांचं बलस्थान आहे की ते व्यावसायिक नाही आहेत. राजकारण ही कारकीर्द आहे त्यांची, पण व्यवसाय नाही. तसं भारतातल्या इतर पक्षांचं नाही आहे. अजून एक अपवाद पक्ष आहे, त्याचं नाव कम्युनिस्ट. ते काय त्याचे धडे पडले, 2-4 तुकडे झाले वगैरे, ते असू द्या. पण कम्युनिस्टांनाही कोणी मालक नाही. लक्षात घ्या, काँग्रेसचे मालक गांधी नाही आहेत. गांधी आहेत म्हणून काँग्रेस टिकून असतं किंवा बळकट राहतं, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांची ती कारकीर्द आहे. आणि त्यांना ती इच्छा आहे का नाही तर तसंही काही दिसत नाही. म्हणजे त्यांना पदांवरच जायचं आहे वगैरे वगैरे, पाठवलं तर ते जातात, सांभाळतात सुद्धा. आणि इंदिरा गांधींनंतर, राजीव गांधींनंतर तर कोणी पदावर बसलेलंच नाही त्यांचं. ते UPAचे प्रमुख होणं वगैरे, सोनिया गांधींनी, ती पुन्हा काँग्रेसचीच अपरिहार्यता होती किंवा ते मोठ बांधून ठेवण्यासाठी ते आवश्यक होतं. आणि राहुल गांधी आता हे आहे तर, पण ते खासदार सोडलं तर कुठल्या पदावर नाही.
काँग्रेसचा अध्यक्ष होऊन पाहिलं त्यांनी, पण ते आपल्याला पेलवत नाही हे लक्षात आल्यावर ते बाजूला झाले. तर काँग्रेस हा वेगळा पक्ष आहे. काँग्रेसमध्ये व्यावसायिक लोक बसलेले आहेत. काँग्रेसचं वाटोळं करणारे लोक जे होते ते पुन्हा हेच होते सगळे. काँग्रेसचं वरचं ते जे कारकीर्द असणं पण व्यवसाय नसण्याची लक्षणं असणारं जे घराणं आहे, त्याचं वर्चस्व नको असलेले जे जे लोक होते, शरद पवारांसारखे किंवा खूप लोक हे पक्ष सोडून निघाले. आपल्या यशवंतराव चव्हाण निघाले, जगजीवनराम निघाले, असे कितीतरी चंद्रशेखर निघाले, सुषमा स्वराज निघाल्या. ज्यांना त्यांचं ते वर्चस्व सहन होत नाही ते लोक तो पक्ष सोडून निघाले. शरद पवार आणि त्यांच्या त्या पिढीचं वैशिष्ट्य आहे की त्यांनाही ते वर्चस्व नकोच होतं आणि त्यांना व्यवसाय करायचे होते. तर लक्षात घ्या, काँग्रेस एका अर्थानं कुठला मालक नसलेला पक्ष आहे. भाजपची मालकी संघाकडे आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आणि ती सामूहिक जबाबदारीची आहे. कम्युनिस्टांमध्ये आणि त्यांच्यामध्ये दिसतं असं, कम्युनिस्टांची मातृसंघटना कुठली काही दिसत नाही, पण कम्युनिस्ट हा पक्षही बिनमालकांचा आहे आणि भाजप हा सुद्धा पक्ष बिनमालकांचा आहे. तो समूहानं नियंत्रित केला जाणारा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं नियंत्रित केला जाणारा पक्ष आहे आणि त्याच्या मग ते पक्षांना उपयोगही होतो त्यांचा, त्यांच्या अनेक शाखा असल्यामुळं, अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचा प्रभाव असल्यामुळं किंवा माणसं असल्यामुळे. तोही बिनमालकीचाच पक्ष आहे. काँग्रेस एका अर्थानं बिनमालकीचा पक्ष आहे, पण गांधी घराण्याशिवाय तो टिकू शकत नाही राष्ट्रीय पातळीवर, किंवा ते माणसं एकमेकांची जी वैरी माणसं आहेत आणि व्यवसाय करायला आलेली माणसं तर ते त्यांच्या दबावाखाली राहू शकतात. म्हणून तो त्या अर्थानं दिसायला चालकानुवर्ती पक्ष वाटत असला तरीही तो कोणाच्या मालकीचा नाही, भाजप कोणाच्या मालकीचा नाही आणि कम्युनिस्ट कोणाच्याही मालकीचा नाही. हे 3 पक्ष सोडले तर बाकी सगळे पक्ष हे कुठल्या ना कुठल्या घराच्या किंवा माणसाच्या मालकीचे आहेत. देशातले सगळे पक्ष, म्हणजे ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला, मुफ्ती वगैरे त्या बाई त्या मायावती, मुलायम सिंग, लालू प्रसाद, स्टॅलिन, त्या आंध्रातलं कोण, रेड्डी, आपले शरद पवार, शिवसेना, मनसे, हे पक्ष कोणाच्या तरी मालकीचे आहेत आणि उघडपणे मालकीचे आहेत. या मालकीचं खेळ हा मग साहजिकच ते जन्मदाते आहेत त्या पक्षाचे आणि त्यांनी त्या आपली मालकी का सोडायची? त्यांचा तो व्यवसाय किंवा धंदा किंवा पक्ष मालकीचा असणं इथंच लक्षात येतं की ते त्यांच्या ताब्यातच राहिलं पाहिजेत. ते चांगलं की वाईट हे तुम्ही ठरवा, पण ते त्यांची मालकी राहणं आणि त्यांनी ते त्यांचं उच्चाटन होणं वगैरे वगैरे, भांडणं नाही होऊ देत ते लोक. त्या घराचे पक्ष आहेत ते कशाला स्वतःची मालकी सोडतील? आणि मग आता ते मध्ये झालं की शिवसेना फुटली आणि राष्ट्रवादी फुटली. मला नाही वाटत हे पक्ष फुटलेले आहेत म्हणून, आणि शिवसेनेचं अजून ठरायचं आहे, पण राष्ट्रवादीच्या पद्धतीनं शरद पवारांनी वाढवली आणि शरद पवारांचा ज्या पद्धतीचा प्रभाव राहिला, शरद पवारांनी अनेक लोकांना कामाला लावलं, अनेक लोकांना मोठं केलं, हे विसरता येत नाही. ते कुठल्या मार्गाने झाले मोठे आणि वगैरे ते मला नाही घेणार त्यात, आत्ता तरी नाही, त्याच्यावर बोलू. पण शरद पवारांनी माणसं मोठी केली, त्यांनी स्वतःच्या फळ्या उभ्या केल्या, त्या भ्रष्ट होत्या की नाही वगैरे तो आलाही मुद्दा आहे. मग राष्ट्रवादी फुटली तेव्हाही माझा विश्वास नव्हता फुटली आहे म्हणून, ती फोडली गेल्याचं दाखवलं. ते मोदी, शहा, अडाणी, शरद पवार, अजित पवार यांनी संगनमतानं केलेली ती खेळी आहे. तुरुंग, तुम्हाला आम्ही तुरुंगात घालू, बदनाम करू, खरं तर हे शरद पवारांनी घडवलेलं पात्र आहे ते नरेंद्र मोदी. शरद पवार मुख्यमंत्री पदावर बसवायलाही उपयोगी पडलेले आहेत, गुजरातचं राजकारण खेळायला नरेंद्र मोदीला मदत करत राहिलेले आणि पंतप्रधान व्हायला पण मदत केलेला माणूस आहे शरद पवार. त्यामुळं निवडून आल्या पहिल्यांदा हे मेरे गुरु आहे असं जे म्हणाले ते फार वास्तव वाक्य आहे, आणि पत्रकारांना त्या अंतर्गत बातम्या असतात त्यामुळे ते सगळं माहिती आहे राजकारण. त्यामुळं शरद पवार आणि मोदी काहीतरी वेगळे आहेत असं काही नाही, पण
मोदी आणि शहा हे भेबरवशी आहेत. ते विश्वासातल्या माणसांशी सुद्धा दगाबाजी करू शकतात. आणि मला फडणवीस आणि मोदीच्या राजकारणाचं पहिली जी 5 वर्ष आहेत, मी मागेही म्हणालो होतो की ते या सगळ्या पक्षातल्या लोकांच्या सगळ्यांच्या अंडेपिल्ल्यांच्या फायली गोळा करत बसले. आणि जेव्हा लक्षात आलं की सगळे कुठं ना कुठं चुका होतातच हो, काही ना काही वैगुण्य राहून जातात. आणि एवढे आर्थिक डोलारे सांभाळणारे लोक असतात ते, एक आमदार, एक साखर कारखाना, एक खासदार, किती व्यवहार असतात. आणि त्या व्यवहारात कुठले तरी छिद्र कुठली तरी राहून जातात, लॉपहॉल्स होतात, काही लोक भ्रष्टही असतात. म्हणजे माझे स्वतःचेच मित्र आमदार भाजपत गेलेले आहेत, आमच्या डोळ्यात एकत गेले. तर ते भाजपचं ते जे राजकारण आहे, त्या राजकारणातनं शरद पवारांनी स्वतः निर्णय घेऊन, आणि मला स्वतःला माहिती वाटतंय की चर्चा करूनच अमित शहा आणि मोदी, आणि विशेषतः मोदी आणि अडाणी यांच्याशी चर्चा करूनच तो निर्णय घेतलेला होता की हा एक मार्ग आहे की शरद पवारांच्या एकूणच व्यक्तिमत्वाला कलंक लागला नाही पाहिजे. कारण ते थेट RSS मध्ये कधीच जाणार नाहीत, भाजपत कधीच जाणार नाहीत. कारण त्यांचं मग ते जे राजकारण, त्यांची जी प्रतिमा आहे शाहू फुले आंबेडकरवाली, ती हे होईल. प्रत्यक्षात ते तसे नाही आहेत. तुम्ही लक्षात घ्या, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रात टाहो फोडायची सवय आहे. शरद पवारांनी कधी टाहो फोडलेलं नाही. ते अगदी समतल असं किंवा संतुलित राजकारण खेळत आले सगळ्या जातीपातींचं. आणि फार हातात सगळ्या नाड्या ठेवलेला माणूस आहे तो. त्यामुळं अजितदादा ज्या दिवशी गेले, किंवा ते एकदा पक्षाचं बैठक झाली आणि मग सुप्रिया सुळेंना काहीतरी महत्त्वाचं पद दिलं गेलं म्हणून मग अजितदादा नाराज झाले वगैरे, हा अक्षरशः नाटकाचा भाग आहे. नाटकाचाच भाग आहे. आणि ते नाटक करणं त्यांनी योग्य आहे. त्यात 2 खेळ आहेत. एका बाजूला शहा मोदीचा तणाव किंवा यांच्याशी इमानदार न राहणं, उपकरांशी इमानदार न राहणं, आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक प्रतिमा. तर यातनं ती खेळी खेळली गेली की अजितदादा फुटून जात आहेत, मग पक्ष फुटतोय, आणि मग खूप लोक तिकडे गेली. तर ते सगळे तुरुंगात जाण्याऐवजी इकडे गेले. आणि खरं तर एक गंमत झाली की माझं स्वतःचं असं मत आहे की जे जे तुरुंगात गेले, भाजपनं घातले, ते ताहून सुलाखून निघाले. मग काही लोक तुरुंगात पाठवण्याचाही पर्याय झाला. छगन भुजबळ, अनिल देशमुख, ते मुंबईचे नवाब मलिक, बाकीच्यांना तुरुंग ज्यांना सोसत नाही त्यांना बाहेर जाण्याचा मार्ग पवारांनीच दिला की तुम्ही जा तिकडं. मग पहाटेची शपथविधी, नंतरची शपथविधी. आणि मुख्यमंत्री फडणवीस हे बसवलेलं जे मुख्यमंत्री आहे, हा माणूसच शरद पवारचा आहे असं माझं मत आहे. पहिल्यांदा फडणवीस मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस लेखी बिनशर्त पाठिंबा शरद पवारांनी दिलेला होता, चिठ्ठी लिहून. ती चिठ्ठी अजूनही माघारी घेतलेली नाही. काय गरज होतं? तरी म्हणे राज्याच्या हितासाठी ते करायचं होतं. शिवसेना आणि भाजपची भांडणं लागली, मध्ये शरद पवार उतरले आणि त्यांनी चिठ्ठी लिहून दिली. काय कारण होतं? खरं तर विचारधारा वेगळ्या आहेत वगैरे वगैरे. विचारधारा वगैरे काही नाही. राजकारण हा व्यवसाय आहे आणि तो सगळ्यांचा आहे. गांधी घराणं सोडलं आणि कम्युनिस्ट पक्षातले लोक सोडले भारतातले, तर राजकारण हा व्यवसाय, धंदा ही सगळ्यांचं गोष्ट आहे. त्यामुळं अजितदादा गेल्या सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करणं वगैरे वगैरे हे निर्णय शरद पवारांनी घेतलेत, हे कोणालाही कळू शकतं. शरद पवारांची हुकूमत त्या राजकारणावरची आणि त्या घरावरची संपलेली नाही. शरद पवारांनी ते घर उभं केलं राजकारणात. त्यांचे एक थोरले बंधू पण होते राजकारणात पूर्वी, वसंतराव, पण ते फार हे नाही, ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे होते. शरद पवारांनी खऱ्या अर्थानं राजकीय उभारी धरली आणि तो स्वतःच्या मालकीचा पक्ष सुरू केला. तर शरद पवार मालकी सोडून देतील, आणि शरद पवार इतका हलका फुलका माणूस नाहीच आहे मुळात. अजितदादांना घडवलं, स्वतंत्रपणे वाढू दिलं. ते मी परवा पोस्ट टाकली होती की एका वटवृक्षाखाली दुसरा वटवृक्ष उगवत नाही. शरद पवारांनी ते केलं नाही. तो आचट प्रयोग आहे. शरद पवारांनी माणसं उभी केली, आणि ते स्वतः एकटे नाही. अजितदादा नाही, खूप माणसं तुमच्याकडचे पुढारी आठवा राष्ट्रवादीचे,
अजितदादांच्या वयाची जी फळी उभी केली, कितीतरी माणसं स्वतंत्रपणे त्यांना उभं राहून दिलं शरद पवारांनी. दिलीप वळसे पाटील हे वयाच्या खूप लहान वयात खाजगी सचिव होते शरद पवारांचे. त्या माणसाची कारकीर्द किती झाली, मंत्री, विधानसभेचे सभापती वगैरे. कारकिर्दी अडवल्या नाही शरद पवारांनी. ती माणसं पण मोठी होऊ दिली. शरद पवारांचं ते मोठं वैशिष्ट्य होतं. आबा पाटील, आणि हे लक्षात घ्या, मित्रवर्तुळ आहे बरं का. म्हणजे त्यांचं राजकारण जाऊ द्या बाजूला, माणसं म्हणून खूप लोक शरद पवारांनी उभे केलेलं. तर ती पण त्याची पकड सोडावी शरद पवारांनी, हे शक्य नाही. शरद पवार हे अतिशय चतुर आणि हुकमत असलेले नेते आहेत. ते स्वतः जन्माला घातलेल्या पक्षात अशी फाटाफूट होऊ देतात. मग न्यायालयाचे निकाल ते रेंगाळ्यात म्हणून त्यांचं, आणि ते हातबल बितबल काही नाही. शरद पवारांना इतकं कमी लेखू नये असं मला वाटतं. शरद पवार हे पकड न सोडणारा माणूस आहे. त्यामुळे ती जी काही राष्ट्रवादीची फाटाफूट झाली ती तडजोडी होत्या 2 प्रकारच्या, आणि खेळवत होते शरद पवार. कुणाकुणाला? शरद पवार हे मोदी शहालाही खेळवत होते, दुसऱ्या बाजूला जनतेलाही खेळवत होते. आणि हा राजकारणाचा भाग आहे. आणि मुळात त्यांचा तो व्यवसाय असल्यामुळं, त्यांचं ते दुकान असल्यामुळं, किंवा तुम्ही त्या बाजूने विचार करा. त्यामुळे अजितदादा गेल्या गेल्या सोन्याचं राहतं, इथं पक्षाची वाताहत होईल. म्हणजे अजून तरी दोन्ही पक्ष एकत्र आलेले नाहीत. चालू होती हुकूमत शरद पवारांची. अजितदादाही शरद पवारांशी अगदीच पहिल्या दिवसापासून ते सगळंच ठरलेलं होतं. नाही, पार्टीचा शपथविधी, पुन्हा मग ते शरद पवारांचे खेळ आहेत आणि रम्य खेळ आहेत. त्याच्याकडे तुम्ही राजकारणाच्या त्यांच्या नजरेनं बघा. तुम्ही त्यांच्या ठिकाणी असतं तर काय केलं असतं असं बघा. आपलं काय होतं, आपण भावनाशीलपणे ते बोलायला जातो. नाही दादा, आपलं एखादं दुकान असेल ना, किंवा आपला एखादा व्यवसाय असेल ना, तो स्थिर आणि पक्का असतो. राजकारण आणि कला या 2 गोष्टी अशा आहेत की ज्यांचा धंदा पक्का नाही, तुमच्या कारकिर्दी पक्क्या नाही. ते इतके अस्थिर आहेत, आणि रोज क्षणाक्षणाला जे काही बदल होणार आहेत ना, वेग आहे त्याला खूप. त्यात ते निर्णायक होणं गरजेचंच आहे. आपण आपलं ते समजा किराणा मालाचं दुकान आहे आपलं, आपल्या घरातलं कोणी गेलं 10 दिवस आपण मग दुखवट आहे म्हणून बंद करू. 11व्या दिवशी उघडतोच आपण, पण 10 दिवस आम्ही दुःखात आहे म्हणून, सुटकात आहे वगैरे वगैरे. राजकारण हा धंदा असा नाहीये. काही घडू शकतं. इतकी अनिश्चित माणसं असतात आणि एवढी बेईमान माणसं असतात. माणसं कुठल्याही संघटनांमध्ये, कुठल्याही पक्षांमध्ये आपल्याला काय लाभ मिळणार आहे म्हणूनच येतात, स्वार्थासाठीच येतात. आणि हा स्वार्थ वाईट नसतो, हा नैसर्गिक आहे. आणि मग स्वार्थापायी माणसं काय निर्णय घेतील सांगता येत नाही. त्यामुळे शरद पवारांकडं न आलेला, अजूनही अधिकृतपणे न जुळलेला किंवा विलिनीकरण न झालेला पक्ष म्हणजे अजितदादांचं जाणं, आणि तो पक्ष अजूनही स्वतंत्रच आहे. आणि तिथं बऱ्यापैकी अनिश्चित, अस्थिर, स्वार्थी माणसं बसली आहेत, जे नैसर्गिक आहे. अनैसर्गिक नाही आहे त्यांनी स्वार्थी असणं. आणि शरद पवारांना हे पाठ आहे, किंवा सगळ्यांनाच पाठ आहे, आपल्यालाही पाठ आहे. तर राजकारणी इतक्या अस्थिर धंद्यात पक्षाची वाताहत होऊ शकते अर्ध्या पाऊण तासात. आणि पक्ष एकमेकांशी स्पर्धा खेळत असतात, राजकारण चालू असतात, सत्तेचा खेळ आहे. पुन्हा फडणवीसच्या सत्तेचं होणार काय? मधलं एक मजेशीर असं आहे की या सगळ्या याच्यात एकनाथ शिंदेचा बळी द्यायचा असं ठरलेलं होतं त्यांच्या शिवसेनेचा, किंवा ते बाजूला पडत जातील असं चित्र उभं राहिलं होतं गेल्या 3-4 महिन्यात. आणि अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस ही चांगलीच मैत्री होती. या घट्ट मैत्रीच्यावर मंत्रिमंडळ टिकून राहील आणि एकनाथ शिंदेचा पत्ता हळूहळू कट करायचा, असं काहीतरी गेले 2-3 महिने आपण बोलतच होतो, किंवा लोक बोलतच होते. अजितदादांच्या जाण्यामुळं अचानकच एकनाथ शिंदेच्या पक्षाचं महत्व पण वाढलं, हे लक्षात घ्या ना. म्हणजे हा पक्ष जर विस्कळीत झाला, राष्ट्रवादी अजितदादांचा, तर सत्तेचं काय होणार? बसलेल्या आहे ते सत्तेचं काय होणार, राज्याच्या सत्तेचं? तर मग हे लोक त्या अर्थानं निर्णय घेत राहिले ना. मग घाईघाईनं तो पक्ष एकसंघ ठेवणं, शरद पवारांची पण गरज आहे, देवेंद्र फडणवीसांची पण गरज आहे की तो पक्ष टिकून राहणं गरजेचं आहे. तर मग घाईघाईनं तो स्वतःच्या भावना बाजूला ठेवून सुनेत्रताईंना त्या पक्षाचं मुख्य करून टाकलं त्यांनी. पक्ष ताब्यात राहिला.
याच्या अंतिम मुख्य शरद पवारच आहेत. आणि पुढे या पक्षाचं काय होणार तर त्यांच्या घरात माणसं तयार आहेत खूप सारी. रोहित पवार फार छान तयार झालेत. तो जय पवार नावाचा मुलगा सुरू झालाय तो हळूहळू. ती महत्वाची शाळा आहे हो राजकारणाची. शरद पवार ही शाळा आहे आणि ती खूप लोक त्या राजकारणात आहेत. त्यामुळं आपण त्या पद्धतीची हळहळ करणं सामान्य म्हणून की बघा बघा त्यांना दुःख सुद्धा नाही, अजून चितेचे अग्नी शांत नाही झाला, कालच अस्थि विसर्जन झालं आणि लगेच. अरे भाऊ, राजकीय पक्ष आहे तो, त्याचा एक स्वतःचा व्यवसाय आहे त्या पक्षाचा. आणि तो जर पक्ष असा तुमच्यासारखा दुखवटे पाळत बसला तर त्याची काहीही अवस्था होऊ शकते. ही जी माणसं गोळा झालेली असतात राजकीय पक्षांमध्ये किंवा कुठल्याही संघटनांमध्ये सुद्धा, सामाजिक चळवळीच्या संघटना वगैरे, यांच्यात सुद्धा या भानगडी चालतात सगळ्या. कोण कधी काय पळवेल सांगताच येत नाही. तर इतकं अनिश्चित असलेल्या ठिकाणी आपली पकड त्यांनी मजबूत ठेवणं, यात मला गैर नाही वाटत काही. मला स्वतःला गैर नाही वाटत काही. दुःख असतं हां. एवढ्या आयुष्याचा जोडीदार जाणं, ज्यानं कारकीर्द उभी केली. मी जे म्हणालो की ते वटवृक्ष, अरे अजितदादांना स्वतःचं उभं केलं होतं. ते राजकारण भ्रष्ट होतं का, चांगलं होतं का, वाईट होतं का, आदर्श होतं का, आपण त्या फंदात पडूया नको. पण राजकारण म्हणून त्या माणसाला स्वतःचा नाद होता. तो आता कंटाळलेला होता. या सगळ्याच एकूणच जो बकालपणा आलाय ना 2014 नंतर, खूप लोक कंटाळलेत. खूप लोक कंटाळलेत. ते अजितदादाही कंटाळलेलं होतंच. मध्ये मध्ये ऐकू येत होतं की बाद झालंय म्हणून. आमचे मित्र वर्तुळ आहेत, त्या चर्चा होत होत्या, त्यांच्याशी संबंधित लोक आहेत आपल्याजवळ. तर ते बोलायचेच, म्हणजे थोडंसं हे झालंय. कारण फारच वाईट राजकारण करून ठेवलं आहे 2014 नंतर भाजपनं. ते एका अर्थानं उपकारक पण आहे, एका अर्थानं विकृत पण आहे. त्याच्यावर पुन्हा बोलू कधीतरी. पण हे या पद्धतीचं आपण नको विचार करायला. सुनेत्रा पवारांचा किंवा पवार घराण्याचा, ते घराण्याचंच राजकारण आहे आणि त्यांना मालकी नाही सोडायची. अजून 2-3 दिवस उशीर होत होता तर बरेच टपलेले आहेत ना तिथं, आणि ते एकमेकांना जोखून आहेत ना सगळे. म्हणजे पक्ष टिकवायचा असेल तर खूप लोकांची इच्छा असणार ना, माझ्या हातात यावा, मग राष्ट्रीय अध्यक्ष कोण, राज्याचा अध्यक्ष कोण. तर ते पायरी, एक एक पायरी असं चाललंय बरोबर. आणि मला जे महत्त्वाचं वाक्य सांगायचं तेच आहे, तुम्ही काही म्हणा, या सगळ्या दोन्ही पक्षांची नियंत्रणं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं नियंत्रण, मग ते भाजपचं असो, शिवसेनेचं असो, मनसेचं असो, या पक्षांचं नियंत्रण, या राजकारणाचं नियंत्रण शरद पवारांच्याच हातात आहे, अजूनही आहे. मला खूप कळवळून आलं त्या दिवशी की ते अजितदादा जाऊन 3-4 तासच झालेत आणि कोणीतरी त्यांना चिठ्ठी देऊन तुम्ही या अपघाताचं राजकारण करू नका. तर त्याच्यावर मी शॉर्टही केलं होतं की हे किती क्रूर राजकारण आहे, की ते रडतायत आणि त्यांना ते बोलायला लावलं जातं की या अपघाताचं राजकारण करू नका. खरं मला नाही वाटत शरद पवारांची स्वतःची इच्छा असावी, आणि मला नाही वाटत ती त्यांची इच्छा नसावी. कारण शरद पवार हे व्यक्तिमत्व चिमटीत येणारं नाही. तुम्ही शरद पवारांबद्दल अंदाजच बांधू शकत नाही. त्या सगळ्या राजकारणावर पकड सोडायची नाही एवढ्या दुःखात सुद्धा, याचं भान त्या माणसाला असणार असं मला वाटतं. म्हणून ते कदाचित स्वतःही आले असतील किंवा कुठून तरी आज्ञाही आली असेल की ही चिठ्ठी वाचून दाखवा आणि देश शांत करा. आणि त्याच्यावर झाले पण हुज्जती. जर स्वतःच पवार म्हणतायत की घातपात नाही, हा अपघातच आहे, निव्वळ अपघात आहे, असं काही भाजपवाले वगैरे निघाले, तर त्याच्यावर एका बाईनं फार छान उत्तर दिलं होतं की शरद पवार काय स्वतः तपास अधिकारी आहेत का, त्यांना 4 तासात कळालं की हा अपघात नाही, अपघातच आहे म्हणून, घातपात नाही म्हणून. ते फार महत्त्वाचं उत्तर होतं. पण हे राजकारण आहे, आणि कितीही वाईट असो, कितीही घाणेरडं असो, किंवा एक लक्षात घ्या, त्याचे परिणाम वाईट असतात, चांगले असतात, काही असतील. आपण जरा राजकारणी होऊन राजकारण्यांकडे पाहू तेव्हा लक्षात येईल हे फार रम्य आहे. आणि ते किराणा मालाचं स्थिर दुकान नाही आहे, फार सतत अस्थिर असलेलं, कधी काय घडेल न सांगता येणारं प्रकरण आहे. त्याच्यावर ताबा ठेवणं, नियंत्रण ठेवणं आणि माणसांचे लगाम हलवणं फार अवघड आहे. आणि शरद पवार हे त्यातले माहीर गृहस्थ आहेत. अजितदादा तसेच झाले होते. आम्हाला आधीपासून माहिती होतं अजितदादा काय प्रकार आहे तो. पण
अजितदादा गेल्यानंतर जेव्हा कळलं ना की महाराष्ट्रभर ते माणसं जी जोडून ठेवली होती ते लोकांना नव्यानंच कळलं. एवढी पोहोच समाजापर्यंत कुणापर्यंतही ही शरद पवारांची होती एकेकाळी. शरद पवार नंतर रेस्ट हाऊसचे झाले, नंतर उद्योगपती झाले, पण शरद अजितदादांची पकड ती खूप होती खालपर्यंत. हे खूप लोकांना नंतर कळलं. आम्हाला ते आधीपासून माहिती होतं. हा माणूस खूप खोल मुळ्यांसारखा गेलाय. त्यामुळं ते वटवृक्षाखाली दुसरा वटवृक्ष हा चमत्कार झालेला होता. आणि आणखी एक लक्षात घ्या, अजितदादा गेल्यावर ते आणणार नाही. कारण ती शाळा आहे म्हणालो मी, घरच शाळा आहे ती राजकारणाची. तर एक 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 घडत जाईल, कोणी फसत जाईल त्यातलं, कोणी उभं राहत जाईल. पिंपरी चिंचवडला पार्थला उभं केलं होतं, तो पडला बिचारा. त्याच्या अंगात ते राजकारण नसावं. एवढं कशाला सुनेत्रताई एवढं राजकारण करतील असं वाटलंच नव्हतं ना. त्या खासदार होतील. आणि लक्षात घ्या ती शाळा आहे आणि त्या घराण्याचं ते पक्ष हा व्यवसाय आहे. तो व्यवसाय टिकवून धरायला त्या घरातले सगळे सभासद सहभागी आहेत. त्यामुळे त्यांच्यातलं कोण कधी काय करेल नाही सांगता येत. तो मुलगा उभा राहिलाच आहे ना रोहित. कसलं चतुरपणे बोलतो तो माणूस आणि खामक्या पद्धतीनं बोलतो. त्याची स्वतःची शैली आहे. पुन्हा शरद पवारांची शैली, अजितदादाची शैली आणि रोहित पवारची शैली, समाजात घुसण्याची जी शैली आहे ना, जाऊन रोहित पवारांच्या मतदारसंघात फिरून या. प्रचंड काम आहे आणि पकड आहे मजबूत. तर ते दिसतं म्हणजे. आणि अजूनही मुलं तयार होतील ना कदाचित. यांची घराणेशाही वाईट आहे का चांगली आहे, तर एक लक्षात घ्या, मुळात हे पक्ष सगळे मालकीचे आहेत. कुठलाही पक्ष, वंचित आघाडी, मायावतीचा पक्ष आहे, कितीतरी पक्ष आहेत, रामदास आठवलेचा पक्ष आहे, राज ठाकरेंचा पक्ष आहे, उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे, सगळे देशातले सगळे पक्ष, हे 3 पक्ष सोडले, भाजप, काँग्रेस आणि कम्युनिस्ट, आणि त्यातले खरेच कम्युनिस्ट, कारण या पुन्हा कम्युनिस्टांवर मालकी कोणाचीच नाही आहे. भाजपवर आर एस एसची मालकी आहे आणि काँग्रेस त्या अर्थानं पकड घेऊन बसलेलं गांधी घराणं आहे. तर कम्युनिस्टचं सोडले तर बाकी सगळे कोणाच्या ना कोणाच्या मालकीचे पक्ष आहेत. आणि पक्ष चालवायचं तर ते ताबा राहिला पाहिजे, नियंत्रण राहिलं पाहिजे. हे गैर नाही वाटत मला. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या त्या शपथविधीकडं किंवा घटना ते होण्याकडं फार वाईट नजरेनं नका बघू. आणि त्यांना दुःख बिख्ख नाही आहे. दुःख आहे, दुःख आहे प्रत्येकाला. आपलं माणूस गेल्याचं दुःख होतंच, पण राजकारणात ते उभं राहावं लागतं. राजकारणाची ती अपरिहार्यता आहे. आता तुम्ही म्हणू शकता, मग असलं गलिच्छ राजकारण करायचं कशाला, ते हे म्हणू शकता तुम्ही. तुम्हाला ती परवानगी आहे. त्याचं खरं कारण मग तुम्ही राजकारणी नाही आहात. त्यामुळं तुम्हाला ती परवानगी आहेच आहे. ते राजकारणी आहेत. त्यांच्या नजरेनं आपण पाहिलं की लक्षात येईल, हे तसंच होणार, असंच होणार. धन्यवाद.